नागपूरमध्ये गेल्या 2 वर्षापासून हिंसेचा उद्रेक आहे. हजारो लोक, शेकडो लोक मरण पावली. जम्मू काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर आहेत. दिल्लीमध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये प्रचंड आंदोलन सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे. चीननं घुसखोरी केली आहे. या सगळ्यांवरती देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एका शब्दाने तरी आपलं वक्तव्य केलंय का? मग कसलं भाषण केलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर? काय बोलले मोदीजी? महाराष्ट्रासारख्या मोठं राज्य हा या देशातल्या गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे. मुख्यमंत्री जे त्यांनी नेमले आहेत बेकायदेशीरपणे, ते गुंडांना पोसतायत. पोलीस स्टेशनला आमदार गोळीबार करतायत. मोदी काही बोलले का? सांगा. मोदींचं भाषण तासाभराचं आहे. त्यातले 78 मिनिटं ते फक्त काँग्रेसवर टीका करत राहिले, पंडित नेहरूंवर टीका करत राहिले, इंदिरा गांधींवर टीका करत राहिले. किती काळ तुम्ही काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा? इतक्या वर्षानंतरही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या मनातली काँग्रेसची भीती जात नाही. नेहरूंनी केलेल्या कामाची भीती जात नाहीये. त्याला तुम्ही राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चा किंवा उत्तर कसं काय म्हणताय? शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये शिंदेंचं सरकार आल्यापासून साधारण 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. जाहीरपणे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आहेत. मोदीने त्याच्यावरती एक शब्द तरी उच्चारला का? सांगा. तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करताय?